नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक 10 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्याची पीडीसीसी बँकेची शिपाई पदासाठी 289 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि याच्यामध्ये फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती होती तर इथे बघू शकता. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10/8/2026 होती आणि याची म्हणजे 4 तारखेला सुरू झालेली होती. फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त किती दिवस देण्यात आलेले होते तर फक्त 6 दिवस देण्यात आलेले होते. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना जर 100% निवड करून घ्यायची आहे, अभ्यासक्रम नीट समजून घ्या आणि आपल्या नोट्सचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होणार आहे डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा सर्व अपडेटसाठी, सर्व बँकांच्या तयारीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे, बँकेने जो दिलेला आहे आणि आपल्या नोट्स कशा प्रकारे आहेत ते नीट समजून घ्यायच्या आहेत. आता इथं मी काय केलेले आहे, ती जाहिरात इथे ओपन केलेली आहे आणि बँकेने दिलेला अभ्यासक्रम तुमच्या समोर इथे ओपन करतो. ठीक आहे, एका मिनिटामध्ये जास्त 2च मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, अभ्यासक्रम शेती पुरवठा व त्रिस्तरीय संरचनेची माहिती, प्राथमिक माहिती याला 20 गुण आहेत. त्याच्यानंतर बँकिंग आणि सहकार याला 15 गुण आहेत. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 15 गुण आहेत. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याला 10 गुण आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी याला 10 गुण. अशा प्रकारची तुमची 70 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. काय आहे, 70 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. आणि आता नोट्स बघा, नोट्स मध्ये आपल्याला तुम्हाला काय काय भेटणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या. इथून मागे झालेल्या बँकांच्या विविध शिपाई आणि लिपिकच्या एकूण 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये भेटणार आहे, ज्या तुम्हाला या परीक्षेसाठी 100% फायद्याच्या ठरणार आहेत. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इथं काय, शेती पुरवठा आणि त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती याच्यावरती प्रश्न विचारलेले आहे. तर बघू शकता इथं, बघू शकता शेती पुरवठा आणि आपल्या नोट्स मध्ये देखील ते तुम्हाला शेतीची या ठिकाणी बघू शकता कृषी आणि अर्थव्यवस्थेची इथे माहिती तुम्हाला भेटणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे, बँकिंग आणि सहकारवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. बँकिंग आणि सहकार बघू शकता इथं अभ्यासक्रमामध्ये देखील बँकिंग आणि सहकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे आणि सोबतच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विचारले जाणार आहे. आपल्या नोट्स मध्ये जर बघितलं तर इथं बघू शकता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी सर्व भेटणार आहे. गणित बुद्धिमत्ता भेटणार आहे. इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण सर्व भेटणार आहे. आपल्या नोट्सच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. इथून मागे झालेल्या लातूर, गोंदिया, पुणे, अहमदनगर, त्याच्यानंतर सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे अशा सर्व जिल्ह्यांमधून एकूण शिपाईच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहे 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे. या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला जर काय करायचं आहे तर बघू शकता हा इथे नंबर दिलेला आहे. हा इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती 229 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. तुमची 100% निवड होईल. तर अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची सर्व डिटेल्स मध्ये नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे. अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.